बदलापूर पूर्वेच्या महावितरणच्या कार्यालयातच विजेची उधळपट्टी कशी सुरू आहे ही दृश्यांमध्ये पहा। पूर्वेच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयामध्ये केबिनमध्ये अधिकारी उपस्थित नसताना देखील फॅन आणि इतर विद्युत उपकरणं मात्र सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळालं। यापूर्वी देखील महावितरणच्या कार्यालयामध्ये अधिकारी आपल्या केबिनमध्ये उपस्थित नसताना सर्रासपणे फॅन सुरू असल्याचं पाहायला मिळालं होतं, मात्र त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही। असं असताना पुन्हा एकदा कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयामध्ये विजेची ही अशी उधळपट्टी सुरू आहे। त्यामुळे एकीकडे नागरिकांना वीज बचतीचं आवाहन करणाऱ्या महावितरणकडूनच विजेची उधळपट्टी सुरू असल्यानं याबाबत बदलापूरकरांनी संताप व्यक्त केलाय। दरम्यान या संदर्भात बातमीसाठी चित्रीकरण करत असतानाचं पाहता तात्काळ विद्युत उपकरणं बंद करण्याचा प्रयत्न महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला। बदलापूर शहरात एकीकडे टीओडी मीटरच्या नावाखाली नागरिकांना भरमसाठ बिलं येत आहेत। त्या भरमसाठ बिलाच्या तक्रारी घेऊन नागरिक महावितरणच्या कार्यालयात हेलपाटी मारतायत। हे मीटर लावण्यासाठी कोणतीही सक्ती नसताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून आणि काही ठेकेदारांकडून सोसायटी धारकांना सक्ती असल्याचं सांगितलं गेलं आणि जबरदस्तीनं त्यांच्या नकळत हे टीओडी मीटर लावण्यात आलेत आणि त्यामुळे आता ग्राहकांना याचा भुर्दंड सोसावा लागतोय। असं असताना एकीकडे विजेची उधळपट्टी तर दुसरीकडे नागरिकांना भरमसाठ बिल, या सगळ्या प्रकारामुळे बदलापूरकर ग्राहकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जातोय। महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ही अशी विजेची उधळपट्टी करण्यासाठीच या स्मार्ट मीटरच्या नावाखाली आम्हा गोरगरीब जनतेला लुटायला सुरू केलंय, अशी चर्चा बदलापूर शहरात सुरू आहे। पब्लिक मीडिया, बदलापूर।